हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जी नवीन फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही गव्हर्नमेंट फार्मसिस्टच्या वॅकन्सी येतात तर त्याची सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते। मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला जे फ्रेशर स्टुडंट बी फार्म आणि एम फार्म झालेले आहेत, ज्यांना फार्माकोव्हिजिलन्स डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे, अशा स्टुडंटला मित्रांनो जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी कुठून आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता। ही ऑफिशियल साइट आहे। कोणती ऑफिशियल साइट आहे? TCIL। तर मित्रांनो, TCIL ही जी आहे गव्हर्नमेंट कंपनी आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो फार्मसिस्टच्या वॅकन्सी आलेले आहेत। ही ऑफिशियल साइट आहे। इथे तुम्ही बघू शकता टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। तर मित्रांनो, याच्या ऑफिशियल साइट मध्ये करंट ओपनिंग मध्ये जर गेलं तर तिथे मित्रांनो तुम्हाला नवीन नोटिफिकेशन आलेलं दिसणार आहे। आणि मित्रांनो, ह्याचं अप्लाय कसं करायचं, स्टार्ट डेट काय असेल, एंड डेट काय असेल, हे डिटेल डिस्कशन आपण करणार आहेत। तर मित्रांनो, इथे बघू शकता या डेट मध्ये 30 ऑगस्ट 2024 ला आलेलं नोटिफिकेशन आहे। हे नोटिफिकेशन डाउनलोड करून आपण बाकीच्या गोष्टी डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, इथे अदर वॅकन्सी पण आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज असतात त्या डिस्कस केल्या जातात। तर मित्रांनो, हे 4 नंबरला जे दिलेले आहे हे फार्मासिस्ट दिलेले आहे। तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत इथे तुम्ही बघू शकता। टोटल 11 फार्मसिस्टच्या वॅकन्सी असणार आहेत। आणि मित्रांनो, हे जे 11 फार्मसिस्टच्या वॅकन्सी आहेत टोटल हे कॅटेगरी वाईज डिवाइड केलेले आहेत। याच्यामध्ये जर जनरल साठी बघितलं तर जनरल साठी 6 वॅकन्सीज असणार आहेत। नंतर ओबीसीच्या मित्रांनो इथे 2 वॅकन्सीज असणार आहेत। त्याच्यानंतर एससी कॅटेगरी साठी स्टुडंट साठी 1 वॅकन्सी, ईडब्ल्यूसीएस साठी 1 वॅकन्सी आणि पीडब्ल्यूबीडी साठी किती 1 वॅकन्सी। अशा टोटल वॅकन्सी जर बघितल्या फार्मसीच्या या नोटिफिकेशन मध्ये तर 11 वॅकन्सी असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो महत्त्वाचं आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया। ह्या ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत या वॅकन्सीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, कोणते कोणते स्टुडंट याच्यासाठी अप्लिकेबल असणार आहेत। तर इथे बघू शकता बॅचलर डिग्री इन फार्मसी म्हणजे बी फार्म फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट अँड, म्हणजे मित्रांनो तुमचं बॅचलर बी फार्म कंप्लीट असलं पाहिजे म्हणजे तुम्ही काय असणार आहे तिचे इलिजिबल असणार आहेत। बी फार्म कंप्लीट पाहिजे किंवा तुमचं एम फार्म कंप्लीट असेल तरी तुम्ही इथे इलिजिबल असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट अंडर फार्मसी ऍक्ट 1948, म्हणजे फार्मासिस्टच्या कुठे पण वॅकन्सी आल्या तर मित्रांनो रजिस्ट्रेशन हे रिक्वायर्ड असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो इथे दुसरी एक महत्त्वाची कंडिशन आहे, म्हणजे बी फार्म असेल प्लस रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहेत। पण मित्रांनो ही वॅकन्सी कुठे असणार आहे, दिल्लीमध्ये असणार आहे। ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल, जर तुम्ही ह्याच्यामध्ये सिलेक्ट झाला तर विदिन 6 मंथ मध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं जे रजिस्टर्ड फार्मासिस्टचं स्टेट आहे तर ते काय करावं लागेल, चेंज करावं लागेल। म्हणजे तुम्ही महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असेल तर ते ट्रान्सफर करावं लागेल तुम्हाला दिल्लीसाठी। आणि हे कधी सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला 6 महिने याच्यामध्ये टाइम भेटणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो एज क्रायटेरिया काय आहे, एज किती असली पाहिजे, ती किती आहे 27 इयर एज क्रायटेरिया आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो जे पे केलं असणार आहे, तुमची जे सॅलरी असणार आहे तर ती किती असणार आहे मित्रांनो इथे 43,800। तर टोटल सॅलरी तुम्हाला 43,800 तुम्हाला मंथली भेटणार आहे, करेक्ट। तर त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट इथे तुम्ही वर बघू शकता, application are invited for recruitment of following manpower on contract basis for the development outsourcing in इंदिरा गांधी हॉस्पिटल द्वारका न्यू दिल्ली। म्हणजे जॉब लोकेशन जे तुमचं असणार आहे ते कोणतं असणार आहे, इंदिरा गांधी हॉस्पिटल द्वारका न्यू दिल्ली। आणि मित्रांनो ह्याचं लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे 13 सप्टेंबर 2024। आणि मित्रांनो ह्याचं स्टार्ट डेट जी असणार आहे ना ती 2 सप्टेंबर होती, म्हणजे आजच ह्याचे ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, ही जे NCIL ची ऑफिशियल साइट आहे तर त्या साइटवर जायचंय आणि तिथून मित्रांनो तुम्हाला काय करायचंय ऍप्लिकेशन करायचंय। त्याच्यानंतर मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत ज्या की युजफुल असणार आहेत, म्हणजे जे स्टुडंट अप्लाय करणार आहेत
तर त्यांनी या सर्व गोष्टी व्यवस्थित रीड करायचंय आणि त्याच्यानंतर डिसाईड करायचंय की या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचंय की नाही करायचंय। तर मित्रांनो तुम्ही बाकी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या वॅकन्सी बघितल्या असतील तर त्याच्यामध्येच पे केलं मित्रांनो, कुठे 17 असते कुठे 20 असते आणि तेवढीच पेमेंट भेटते। पण मित्रांनो ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची जरी वॅकन्सी असली तरी मित्रांनो इथे पे केल जे असणार आहे 43,800 आहे। आणि मित्रांनो जे ड्युरेशन आहे ना हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसचं, तर मित्रांनो हे ड्युरेशन वाढत जातं अंटिल अनलेस की तुमचा परफॉर्मन्सचा काही जर इश्यू असेल तर ते तुम्हाला टर्मिनेट करू शकतात, पण तिथे पण तुम्हाला 1 मंथची प्रियर नोटीस भेटणार आहे। आणि मित्रांनो ओबीसी आणि कॅटेगरीमध्ये जे स्टुडंट आहेत यांना कोणतीही फीस नसणार आहे। ह्या ऑफिशियल साईट इथे बघू शकता, मी जी ऑफिशियल साईट दाखवली त्या साईटवर जायचंय आणि तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, ऍप्लिकेशन करायचंय। त्याच्यानंतर मित्रांनो इथे हाऊ टू अप्लाय मध्ये तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी रीड करा। आणि मी जसं सांगितलं की आज ऍप्लिकेशन ऑलरेडी स्टार्ट झालेले 2/9/2024 आणि मित्रांनो तिथे जर तुमचा फॉर्म सिलेक्ट झाला आणि मित्रांनो तुम्हाला जर इंटरव्ह्यू साठी बोलवलं आणि ही जे ह्याच्यासाठी कोणतीही एक्झाम होणार नाहीये, तुमचं डायरेक्ट काय होणार आहे मित्रांनो, इंटरव्ह्यू होणार आहे। आणि मित्रांनो ज्या वेळेस तुमचं इंटरव्ह्यू होईल तर त्यावेळेस मित्रांनो जे कॅन्डिडेट ओपन मध्ये येतात त्यांना फीस इथे दिलेली आहे, किती आहे 2000 रुपये फीस असणार आहे। आणि ज्या स्टुडंटचं कॅटेगरी एसटी आहे, एससी आहे, ईडब्ल्यूएस मध्ये आहे किंवा पीडब्ल्यूबीडी मध्ये आहे तर अशांना इथे फीस भरण्याची गरज नसणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे, फोटो ऑफ अप्लिकंट, आधार कार्ड, सर्टिफिकेट ऑफ बर्थ, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, मार्कशीट्स, डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्याच्यानंतर पीसीआयचं काउन्सिलिंगचं असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो इथे एक स्टॅम्प 100 रुपयाचं जे बॉन्ड लागणार आहे तुम्हाला, तर ते पण बॉन्ड करावं लागेल आणि त्याचं जे फॉर्मॅट आहे मित्रांनो ते लास्टला दिलेलं आहे। म्हणजे तुमचे जे पर्सनल डॉक्युमेंट आहेत कॅटेगरीनुसार जे काही तुमचे डॉक्युमेंट बनतात ते सर्व डॉक्युमेंट आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती ही इन्फॉर्मेशन ऍड करून साइन वगैरे करावं लागेल। आणि याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑनलाईन होईल, तुम्हाला मेल वगैरे सेंड करायची गरज नाहीये। तुमचं ऍप्लिकेशन गेल्याच्या नंतर इंटरव्ह्यू शेड्यूल होईल आणि मित्रांनो इंटरव्ह्यू जर तुमचं शेड्यूल झालं तर तिथे ओपन साठी 2000 फीस लागणार आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो बाकी पण गोष्टी या ह्याच्यामध्ये खूप साऱ्या आहेत, ते तुम्ही व्यवस्थित रीड करा। जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी सर्व इथे सांगितलेल्या आहेत। जर तुम्हाला ही वॅकन्सीचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व फ्रेंड सोबत शेअर करा। आणि मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स मध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझा जो मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करू शकता। थँक्यू।